केलं तरी मनाची शांती ही देवघरातच सापडते. ख्रिस्ती धर्मास अथवा विश्वासास 2000 वर्षाची परंपरा आहे. येशू ख्रिस्ताचे कार्य जगात चालू ठेवण्याचे काम चर्च पार पाडते. सर्वात झपाट्याने विकसित होणारी चर्चेस म्हणजे युरोप व अमेरिकेतील चर्चेस. चर्चने वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या देशात, प्रदेशात, जिल्ह्यात, तालुक्यात व आमच्या छोट्याच्या चुलनकरांच्या आयुष्यात कमालीची धर्मश्रद्धा रुजविण्याची मोठी प्रगती चर्च ऑफ आ लेडी ऑफ फातिमाने केली आहे. चला तर आमच्या चर्चच्या पार्श्वभूमीविषयी ऐकूया. 60-70 वर्षांपूर्वीचा तो काळ. ना रस्ता ना पायवाट, चिखलातून, गुडघ्याभर पाण्यातून, शेतांच्या बांधावरून चुलण्या गावचे साधे भोळे लोक आपल्या गावात चर्च नसल्याने शेजारच्या सांडोर चर्चमध्ये मिसाला जात, उपासनेत सहभागी होत. चुलण्याच्या लोकांची परमेश्वरावरील श्रद्धा बघून त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी व लोकांच्या सोयीसाठी चुलण्या गावातच मिस्सा साजरी करता येईल का, या विचाराने 8 सप्टेंबर 1951 पासून सांडोरचे धर्मगुरू मॉन्सिनियर तवारीस यांनी चुलण्यातील वाचनालय असलेल्या इमारतीत लोकांसाठी मिस्सा साजरी करण्यास सुरुवात केली. आपल्या गावाची स्थापना कधी झाली त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू शकतात का? खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. आणि आमच्या लहानपणी आमच्या आजी किंवा आमचे वडील आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या आम्ही कारण आता आपल्या गावाची स्थापना झालेला जवळजवळ 300-400 वर्ष झालेली आहे. आणि त्यावेळेला आपण ते जन्माला आलेलो नव्हतो. तर आता माझं वय आता आमचं वय 80 वर्षाचं आहे. पण आम्ही ऐकलेल्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकतो. ते कसं आपलं हा गाव आणि ह्यात एक बेट होतं. आपल्या ज्या ठिकाणी आपलं गाव आहे त्या ठिकाणी एक बेट होतं. बेट म्हणजे मोठं असं टेपा होतं आणि तिथे कोणी राहत नव्हतं. गावाच्या तिन्ही बाजूला पाणी होतं. पाणी म्हणजे एखाद्या जमिनीच्या तिन्ही बाजूला पाणी म्हणजे जमीन त्याला पण बेट म्हणतो. हीच परिस्थिती आपल्या गावाची होती. आणि आपला गाव हा जिकडे तिकडे असा विखुरलेला होता. लोक विखुरलेली होती. पण त्या काळामध्ये ही वैद्यकीय परिस्थिती इतकी जास्त सुधारलेली नव्हती. त्यामुळे जेव्हा तेव्हा पाहायचं तेव्हा तेव्हा कुठला ना कुठला रोगाची साथ गावामध्ये म्हणजे आजूबाजूच्या परिसरात यायची. अशा वेळेला प्लेग नावाचा, आता तो प्लेग नाही आहे, पण त्यावेळेला प्लेग नावाचा जो एक मोठा आजार होता तो आजार आपल्या लोकांना, कारण तो पहिल्यांदा उंदरा लावायचा. गावात उंदीर पडायला लागले की लोक आजूबाजूला फिरायचे. मग अशा वेळेला ही लोक काय करायची, आपल्या या टेपा लांब यायचं कुठेतरी म्हणून ही लोक येऊन त्या टेपारावर राहायची. आणि याची खूप दिवस राहिले. गावातली चांगली बातमी आली की आता उंदीर परत नाही, मग आपल्या परत ठिकाणाला जायचे. आणि मग ते आपल्या आणि असं होता होता काय झालं, मग ही जागा चांगली आहे, हवेची आहे, सगळी गोष्टी चांगल्या सुखरूप आहेत. म्हणून या गावात आपल्या लोकांनी हळूहळू घरं बांधायला, पहिल्यांदा कच्ची घरं बांधली. हळूहळू त्याने आपल्या गावात चांगली चांगली घरं बांधायला सुरुवात केली. आणि त्याने आपल्या ह्या गावात त्या टेपारावर आपली वस्ती केली. आदरणीय मॉन्सिनियर तवारीस यांनी चुलणे येथे फातिमा मातेच्या नावाने चर्च बांधण्याचे ठरवले. चर्च बांधण्याच्या विचाराने आदरणीय मॉन्सिनियर तवारीस यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्या कामी त्यांचे प्रयत्न चालू झाले. आता ज्या ठिकाणी चर्च आहे तिथे टेपार छोटी टेकडी होती. गावातील एका भक्तिमान स्त्रीने ही आपली जागा चर्च उभारणीसाठी दिली. हे बघून आजूबाजूच्या जागेच्या मालकांनीही आपली शेते
फातिमा माऊलीला वाहिली. एका सद्गृहस्थांनी फातिमा मातेची इमाज गावाला भेट दिली. 1957 साली फातिमा माता चर्चच्या उभारणीसाठी आदरणीय मॉन्सिनियर तवारीस यांची नियुक्ती सुळण्याला झाली. आदरणीय मॉन्सिनियर तवारीस यांनी चर्चच्या उभारणीसाठी गावातील लोकांना मदतीसाठी हाक दिली आणि लोकांनी फादरांच्या हाकेला ओ दिली. त्या गावातल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी आणि युवकांनी फादर तवारीची भेट घेतली आणि चर्च आपल्या गावात चर्च बांधावं म्हणून फादर मेंडिस जे मॉन्सिनर होते, जे प्रमुख धर्मगुरू होते सांडोरचे, त्यांना सांगितलं व त्याप्रमाणे आपण चर्च बांधण्याचा निर्णय घेतला. चर्च बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या गावचे जे इंजिनियर होते स्वर्गवासी फ्रान्सिस मस्कार्नेस यांनी चर्चचा आराखडा तयार केला आणि चर्च बांधण्यासाठी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे फंड नव्हते. परिस्थिती अगदी गरीब होती. परिस्थिती गरीब असल्या कारणाने फादरांनी सांगितलं की तुम्ही 5 रुपये, 10 रुपये, अर्धा पगार, फुल पगार जसं तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे द्या. आणि त्याप्रमाणे दिल्यानंतर आपण मोत माऊली बँड्राला आम्ही स्टॉल लगायचे, मेणबत्तीचे स्टॉल लगायचे, दानपेटी फिरवायचे आणि नाटक लावायचे, सिनेमा लावायचे आणि अशा प्रकारे हळूहळू फंड तयार केला. फादर तवारीस यांनी ठाण्यावरून, मुंबईवरून, कुर्ल्यावरून, चर्चेसमधून पैसे आणले आणि 13 मे 1964 साली या चर्च उभारणीद्वारे गावासाठी मध्यस्थी करणारी वात्सल्यमय मूर्ती चुलण्याची आश्रयदाती फातिमा माऊली अवतरली आणि चुलणे गावाची ही भूमी पावन झाली. आपल्या देवलाला फातिमा माते असंच नाव का पडलं आणि आपण ईस माऊली घ्यायला सिलेक्ट केली. आणि 1959 साली फातिमा मातेचा स्टॅच्यू राईट फ्रॉम पोर्तुगल त्यांनी भारतात आणलो. भारतानंतर मग सगळे वसई फिरायला आम्ही तर लहान आमच्या डाब्या शेतवर आम्हाला माहिती संबंध वसई लॉरीमध्ये मिळते. त्यावेळी ती फातिमा माऊली आणि तोच विचार आम्ही घेतलो या गाव वसई परिसरात आपल्यासाठी अजिबात पीच फातिमा माऊली सकाळी देऊ नये. जवळ 26-27 चर्चेस आणि म्हणून त्यानंतर आहे फातिमा मातेचा आपण देऊ नाव घ्यायचं आणि त्याकरता स्टॅच्यू काढले. स्टॅच्यू पुढे आणायचो तर माळीपुला सामिंगर पुला साहेब गेले बिचारे आपल्या गावचे सायकल लावून त्याची आत्या त्याच्याकडे जे ॲप्रोच दिले त्यानंतर मी तुम्हाला फातिमा मातेचा स्टॅच्यू बघू तो तुम्हाला मी देईन म्हणजे डोनेशन म्हणून. तर गिरीजला मुंबईचे सिक्वेरा फॅमिली आहे त्याचा बापा होता त्यावेळी. तो शर्ट अँड पॅन्ट धोतीवर व्हेरी सिम्पल म्हणून आला फार त्यांनी तो स्टॅच्यू बांधलेलो आणि मग आपल्या गावात तेव्हा पण त्या फातिमा या नाव याच्याच घातलेलं की फातिमा मावडी आपल्या गावात म्हणली होती. आणि 1959 साली जेव्हा ती मावडी आली पोर्तुगल तेव्हा ते संधी घडली तर आपल्या देऊळ त्यांचं अंडरकन्स्ट्रक्शन होतं ना 64ला झाला. इन बिटवीन त्यांनी डिसाईड केला ते आपल्या फातिमा यात आपण नाव देऊ आणि देव घेऊन टाकले. हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. चर्च लोकांसाठी अपुरे पडू लागले. त्यासाठी स्वर्गीयवासी फादर एलायस रॉड्रिक्स यांच्या कालावधीत फादरांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत घेऊन निधी गोळा करून चर्चचा विस्तार थोडाफार प्रमाणात केला. ही विस्तारीकरण जवळजवळ 2006 ते 2013 या कालावधीत झाले. काळ बदलतो, वेळ बदलते, दुनिया बदलते, परिस्थिती बदलते. त्याचप्रमाणे सुळणे गाव बऱ्याच वर्षानंतर सुसंस्कृत होऊन आर्थिक सुभला. चुळणकरांच्या घरात येऊन शैक्षणिक, साहित्यिक, आर्थिक, समाजातील परिस्थितीमध्ये सुधारण होऊन वसईच्या नकाशात चुळणे चर्चने नाव हस्तलिखित केले. तदनंतर फादर विल्सन ट्रिबेलो यांच्या अधिपत्याखाली चर्च सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली व एकजुटीने नवी चर्च बांधणी मोहीम हाती घेण्याचे ठरविले.
गावकऱ्यांनी पुन्हा एकदा 1962च्या काळात जसे एकीचे बळ मिळते फळ या युक्तीचा वापर केला होता, त्याच प्रकारे नवीन चर्चसाठी ते एकजूट झाले. नवीन चर्च उभारणीसाठी निधी गोळा करण्यासाठी फादर विल्सनचे मार्गदर्शन व चर्च सल्लागार समितीचे सहाय्याने सुरुवात केलेली ही मोहीम आणि बघता बघता करोडोच्या घरात निधी गोळा झाला व चुळण्याच्या चर्चने नवीन उभारणीसाठी एकदा पुन्हा एकीचे बळ हे ब्रीद वाक्य समाजाला आदर्श आणून ठेवला. चुलनकरांच्या आध्यात्मिक कार्यास दिशा देण्याचे कार्य फातिमा माऊली सदोदित चर्चच्या माध्यमातून करीत असते. हे नवीन चर्च व जुने चर्च चुलनकरांच्या मनात जणू घर कर बसले आहेत. आजही जुन्या चर्चबद्दल बोलताना अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाही. चुलनकरांचे हे चर्च त्यांच्या सामाजिक जडणघडणीसाठी व त्यांच्या उन्नतीसाठी जबाबदार आहे व खरोखर फातिमा माऊलीने आपल्या पंखाखाली चुलनकरांना आश्रय दिला आहे. तेजमान भास्करा परी कोणाली तेजमान भास्करा परी ही स्वर्गधाम वासिनी ही ज्योती